जिंदगी रात है तो सबेरा भी है जिंदगी। प्रत्येकाच्या आयुष्यात अनपेक्षितपणे संकट दुःखाचे डोंगर उभे राहतात, पण काही जिगरबाज व्यक्ती प्रत्येक संकटाच्या छाताडावर पाय देऊन प्रचंड इच्छाशक्तीच्या बळावर ध्येयाकडे दमदार पाऊल टाकतात आणि समाजाला नवी प्रेरणा देतात। आपल्या जिद्द आणि इच्छाशक्तीच्या बळावर नवा प्रेरणादायी अध्याय लिहिलाय कोल्हापुरातील लाईन बाजार इथल्या ओमकार भोसले या विद्यार्थ्यानं। संपूर्ण आयुष्य अंधकारमय दिसत असताना केवळ इच्छाशक्तीच्या बळावर ओमकारनं 12वीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवून समाजातील अनेक चिंतातूर जंतूंना चपराक दिली आहे। हल्ली लहान सहान कारणावरून लोकांना नैराश्य येतं, त्यातून दुःख कुरवाळत बसून निष्क्रियतेकडे कल वाढतो। काही जण तर आत्महत्येचा मार्ग स्वीकारतात, पण लाईन बाजार इथल्या ओमकार भोसले या विद्यार्थ्यानं अशा लोकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातलंय। ओमकार SM लोहिया कॉलेजमध्ये 11वीचं शिक्षण पूर्ण करून 12वीच्या वर्गात प्रवेश करणार होता, पण वेळ कुणावर कशी येईल हे सांगता येत नाही। 5 वर्षांपूर्वी ओमकार जांभळाच्या झाडावरून खाली पडला। कमरेच्या मणक्याला जबर मार बसला आणि कमरेखालच्या हालचाली बंद झाल्या। त्यामुळे ओमकारचं आर्मीत जाण्याचं स्वप्न धुळीला मिळालं। गेली 5 वर्ष तो अंथरुणाला खिळून आहे। पोलीस दलात कार्यरत असलेल्या त्याच्या आई भारती भोसले आणि वडील भिकाजी भोसले यांनी ओमकारच्या उपचारासाठी मुंबई पुण्याच्या वाऱ्या केल्या। बहीण पूनम आणि भाऊ अजित विशाल यांनी ओमकारचा व्यायाम घ्यायला सुरुवात केली। 3-4 वर्षांच्या प्रयत्नांनंतर ओमकारच्या पायाची थोडीफार का होईना हालचाल सुरू झाली। तेव्हा आईच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले। आई वडिलांची इच्छा, भावंडांची धडपड याची जाण ठेवून ओमकारनं 12वीची परीक्षा देण्याचं ठरवलं। पण त्याच वेळी घरची परिस्थिती बेताची असल्यानं आपल्या आई वडिलांना हातभार लावण्यासाठी ओमकारनं घरातच किराणा मालाचं दुकान थाटलं। दुकान सांभाळत ओमकारनं 12वीचा अभ्यास सुरू केला। शारीरिक अपंगत्वावर मात करून ओमकारनं अभ्यास करत 12वीची परीक्षा दिली आणि परीक्षा उत्तीर्ण होऊन आई वडिलांची मेहनत आणि भावंडांनी मित्रांनी दिलेली साथ वाया जाऊ दिली नाही। पण इथंच त्याची जिद्द संपत नाही। त्याला स्वतःचा मोठा उद्योगधंदा सुरू करायचा आहे। हे स्वप्न साकार करण्यासाठी ओमकारच्या अंगात आहे चिकाटी, तर त्याच्या मनात आहे जिद्दीचं बळ। झाडावरून पडलेला ओमकार कदाचित जगणार नाही असं डॉक्टरांनी सांगितलं होतं, पण परिस्थितीपुढे न डगमगता ओमकारवर उपचार सुरू ठेवले। ओमकारच्या भावंडांची साथ आणि मित्रांनी केलेली मदत यामुळेच ओमकार यशस्वी झाला असं मत त्याच्या माऊलीनं व्यक्त केलं आहे। मी ज्या वेळेला मुलगा माझा पडला त्यावेळेला मी राजवाडा पोलीस स्टेशनला होते। राजवाडा पोलीस स्टेशनमध्ये मला सहकार्याने, माझ्या कर्मचाऱ्यांनी, परत मला केडगे साहेबांनी वगैरे भरपूर सहकार्य केले। दिनकर मोहिते साहेब आमचे PI, त्यांनी मला सहकार्य केले। तसेच माझी लक्ष्मीपुरीला बदली झाली। लक्ष्मीपुरीला बदली झाली असता मला मोठा ताण पडला होता माझ्या याच्यावरती। मग तिथून मी लक्ष्मीपुरीतनं माझ्या मुलाचं 80% हे दाखवून सर्टिफिकेट जोडून मी SP साहेबांना भेटून माझी बदली विनंतीने हेडक्वार्टरला करून घेतली। हेडक्वार्टरला करून घेतल्यानंतर RPI RSIने मला मदत केली आणि 12वीच्या परीक्षेला मेन म्हणजे मला त्यांनी सवलत वगैरे दिलेली। त्यामुळे त्याला मला त्यांचेही मी आभार मानते। तूफान आए या आंधी हरदम बढ़ता जा, मंजिल पाके रहेगा हर मुश्किल से लढता जा या गीताप्रमाणे प्रचंड आत्मविश्वास आणि जिद्द यांच्या बळावर ओमकारचा सुरू असलेला हा प्रवास भल्या भल्यांना थक्क करणारा आहे, यात शंका नाही।